कोल्हापुरात नवसानं केलेले रस्ते 2 दिवसात महानगरपालिकेकडून खोदले जात असतील तर कोल्हापूरकरांच्या तिखट प्रतिक्रिया येणं स्वाभाविक आहे। सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत कोल्हापूर शहरातील 16 रस्त्यांच्या कामांसाठी 100 कोटी 33 लाखांचा निधी उपलब्ध झालाय। या 16 रस्त्यांपैकी निर्मिती कॉर्नर ते कळंबा कारागृह, नंगीवली चौक ते मिरजकर तिकटी, खरी कॉर्नर ते उभा मारुती चौक, माऊली चौक ते गोखले कॉलेज चौक आणि बेलबाग ते सुभाष रोड या प्रमुख 5 रस्त्यांची कामं करण्याचं नियोजन महापालिका प्रशासन आणि या रस्त्यांचं काम करणारी एव्हरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट या कंपनीकडून करण्यात आलंय। यातील निर्मिती कॉर्नर ते कळंबा कारागृह हा रस्ता पूर्ण झालाय। 2 दिवसांपूर्वीच मिरजकर तिकटी ते नंगीवली चौक या मार्गावरील एक बाजूचा रस्ता पूर्ण करण्यात आलाय। रस्ता पूर्ण करून 2 दिवस होत नाहीत तोपर्यंत या रस्त्यावर शाहू बँक परिसरात आज 3 ठिकाणी खोदाई करण्यात आली आहे। नव्यानं केलेला हा रस्ता पुन्हा खोदल्यानं नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटतायत। कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीचे रमेश मोरे यांनी जल अभियंता, शहर अभियंता यांच्यासह पालकमंत्र्यांवरही टीका केली आहे। ह्याच ठिकाणी गेली 3 दिवस रस्त्याचं काम सुरू आहे। रस्ता फायनल रेशनटेजला आला असताना पाण्याची पाईप टाकलेली कनेक्शन बाहेर काढून न दिल्यामुळं आज हा उकरला गेलाय। आज जर तुम्ही शहर अभियंत्यांना विचारायला गेला तर शहर अभियंता बोट करणार जल अभियंत्यांच्याकडं, जल अभियंता बोट करणार पाण्या लाईन टाकणाऱ्या माणसाकडं, पाण्या लाईन पाईप टाकणारा माणूस बोट करणार सल्लागार समितीकडं आणि सल्लागार समिती बोट करणार कॉन्ट्रॅक्टरकडं। असा सगळा कोल्हापूरच्या जनतेला फसवण्याचा प्रकार चालू आहे। आम्ही याचा निषेध करतो आणि मी आपल्या माध्यमातून जल अभियंता विनंती करतो, सर्व रस्त्यावरची कामं आपण स्वतः लक्ष देऊन पूर्ण झाल्यात का नाही पहा। जर असे रस्ते आपण उकरा लागला तर आम्ही आपणाला गाढवावर बसून कोल्हापूर शहरात फिरवू, त्याशिवाय आपली सुटका होणार नाही। एवढंच मी आपल्या माध्यमातून विनंती करून त्यांना सांगतो, स्वतः जातीनिशी लक्ष घाला। पालकमंत्री परदेशी दौऱ्यावर गेल्यात, तिथून म्हणतात माझ्यावर टीका टिप्पणी करणारे लोक प्रसिद्धीसाठी करतात। पालकमंत्री महोदय, आपण दौऱ्यावरून या आणि कोल्हापूरच्या 100 कोटी रस्त्याची काय इल्हेवाट लागली आहे, काय कामाची देशोधडी लागलेली आहे जनता हे बघा आणि मग आपण बोलत जावा अशी मी विनंती करतो। आणि शहर अभियंता विनंती करतो, आपणाला जर गाढवावरनं ह्या रस्त्यावरून फिरायचं नसेल तर आपण स्वतः सगळ्या गोष्टीत लक्ष घालून योग्य प्रकारचे रस्ते करून घेऊन जनतेला सहकार्य करा। प्रसाद जाधव यांनीही महापालिका आणि ठेकेदार कंपनीच्या या कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। हा अतिशय बोगस स्वरूपात रस्ता चालू आहे। एक म्हणजे नुकताच हा रस्ता करायला घेतला, याचे नॉर्म्स पूर्ण चुकीचे आहेत। साधा खड्डेमुक्त रस्ता पाहिजे होता, पण याची उंची एवढी वाढवली की संपूर्ण रस्त्याची आणि घरांची फ्लिंट लेवल बिघडलेली आहे आणि पूर्ण पावसाळ्या ह्या भाग सगळा जलमय होण्याची शक्यता आहे। तसंच कालच हा रस्ता पूर्ण झाला, तोपर्यंतच आज या 3 ठिकाणी पुन्हा म्हणजे अक्षरशः 2 दिवस पण यांनी पूर्ण वाढ बघितलं नाही, तर ताबडतोब लगेच रस्त्यावर उकरायचं काम चालू झालंय। कोणतंही नियोजन नाही आहे, कोणतंही नियोजन नाही। याला पूर्ण कोल्हापूर महानगरपालिका आणि प्रशासन जबाबदार आहे, रस्ते कंपनी पण तितकीच जबाबदार आहे। महापालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी काही नागरिकांनी नळ जोडण्या प्रलंबित राहिल्यानं रस्त्याची खोदाई करण्यात आली असल्याचं सांगितलंय, पण हे कारण निश्चितच हास्यास्पद आहे। रस्त्याचं काम करण्यासाठीची पूर्वतयारी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे। या काळात नळ जोडण्यांची कामं करून घेण्याबाबत नागरिक आणि महापालिका प्रशासन काय करत होतं असा प्रश्न उपस्थित होतोय। आता महापालिकेकडून खोदाईनंतर पुन्हा रस्ता व्यवस्थित केला जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे, पण एकदा रस्ता केल्यानंतर त्यावर परत खोदाई करावी लागू नये यासाठीची दक्षता का घेतली जात नाही असा सवाल सर्वसामान्य कोल्हापूरकर विचारतायत। सोशल मीडियातून तर लोक महापालिका आणि ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना कॉमन सेन्स नाही का अशी विचारणा करतायत।